चला तर मग बर्म्युडा ट्रायंगलच्या गूढात शिरूया. हे जगातील सर्वात मोठं रहस्य मानलं जातं. अनेक दशकांपासून समुद्राच्या एका शापित भागाच्या कथा आपण ऐकतोय, जिथे म्हणतात की फिजिक्सचे नियमच चालत नाहीत. उत्तर अटलांटिकमधला हा भाग साधारण 1950च्या दशकापासून बदनाम झाला. अचानक वादळं येतात आणि जहाजं विमानं गायब होतात. या दंतकथेला पक्क करणारी घटना घडली 5 डिसेंबर 1945 रोजी. एका साध्या ट्रेनिंग मिशनवर निघालेली 5 लष्करी विमानं या ट्रँगलमध्ये शिरली आणि इतिहासात जमा झाली. पायलट तर अनुभवी होते, पण त्यांची दिशादर्शक यंत्रच निकामी झाली. ते पूर्णपणे भरकटले होते. एका दुपारी 6 विमानं आणि त्यातील 27 लोक कोणताही पुरावा न ठेवता गायब झाले. असं म्हणतात की 75 पेक्षा जास्त विमानं आणि शेकडो जहाजं या ट्रायंगलमध्ये हरवली आहेत. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आज हाच धोकादायक भाग जगातल्या सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक आहे. खरं तर डेटा असं सांगतो की बर्म्युडा ट्रायंगलमधल्या दुर्घटनांची संख्या जगाच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. अधिकृतपणे तर कोणतीही सरकारी संस्था याचं अस्तित्वच मानत नाही. मग नक्की काय घडतंय इथे? चला या विचित्र घटनांमागे असलेलं विज्ञान बघूया. कंपासच्या समस्यांचं कारण हा ट्रायंगल एका ॲगोनिक लाईनवर आहे, जी होकायंत्राला गोंधळात टाकू शकते. आणि जहाजांचं काय? समुद्राच्या तळातून अचानक मिथेन वायूचा स्फोट होतो, जो जहाजाला क्षणात गिळू शकतो. विमानांचं रहस्य. शास्त्रज्ञांना इथे विचित्र एअर बॉम्ब बनवणारे ढग सापडलेत, जे विमानांना समुद्रात खेचू शकतात. म्हणजे खरं कारण आहे मानवी चुका, खराब हवामान आणि प्रचंड वाहतूक. जर या सगळ्याचं स्पष्टीकरण आहे, तर मग बर्म्युडा ट्रायंगल इतका फेमस का आहे? चला याची तुलना जपानच्या ड्रॅगन ट्रायंगलशी करू. तिथेही अक्षांश आणि घटना अगदी सारख्याच आहेत. फरक आहे तो फक्त गोष्टी सांगण्याचा. बर्म्युडा ट्रायंगल रहस्य आणि मनोरंजनाची एक ब्लॉकबस्टर कथा बनली. आणि इथेच खरा मुद्दा आहे. कधीकधी एका चांगल्या रंजक कथेवर विश्वास ठेवायला जास्त आवडतं.